नमस्कार मित्रांनो, इलेक्ट्रिशियन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. माहिती आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करण्यास विसरू नका. अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. DC सर्किटवर टिंब लोड जोडलेला आहे. ऑप्शन ए विरोध, ऑप्शन बी इंडक्टन्स, ऑप्शन सी कॅपॅसिटन्स, ऑप्शन डी इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए विरोध. प्रश्न क्रमांक 2. विद्युत उपकरणे एकसर सर्किटमध्ये का जोडली जात नाहीत? ऑप्शन ए एकसर सर्किटची जोडणी कठीण असते, ऑप्शन बी पॉवर लॉस जास्त असतो, ऑप्शन सी उपकरणाची करंट रेटिंग वेगवेगळी असते, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी उपकरणाची करंट रेटिंग वेगवेगळी असते. प्रश्न क्रमांक 3. इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये लोड जोडण्याचा उद्देश काय असतो? ऑप्शन ए सर्किटचा करंट वाढवण्यासाठी, ऑप्शन बी विद्युत शक्ती उपयोगात आणण्यासाठी, ऑप्शन सी सर्किटचा करंट कमी करण्यासाठी, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी विद्युत शक्ती उपयोगात आणण्यासाठी. प्रश्न क्रमांक 4. विद्युत उपकरणे समांतर सर्किटमध्ये का जोडले जातात? ऑप्शन ए सर्किट सोपे असते, ऑप्शन बी कमी करंट वाहतो, ऑप्शन सी पॉवर लॉस कमी होते, ऑप्शन डी प्रत्येक उपकरणाची जोडणी स्वतंत्र करून कार्य केले जाते. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी प्रत्येक उपकरणाची जोडणी स्वतंत्र करून कार्य केले जाते. प्रश्न क्रमांक 5. जेव्हा सेलची जोडणी समांतर केली जाते. ऑप्शन ए करंट क्षमता वाढते, ऑप्शन बी करंट क्षमता कमी होते, ऑप्शन सी EMF वाढतो, ऑप्शन डी EMF कमी होतो. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए करंट क्षमता वाढते. प्रश्न क्रमांक 6. जेव्हा अनेक विरोध समांतरमध्ये जोडले जातात तेव्हा एकूण विरोध टिंब असतो. ऑप्शन ए लहान विरोध पेक्षा जास्त असतो, ऑप्शन बी लहान विरोध आणि मोठा लहान विरोध यांच्या दरम्यान असतो, ऑप्शन सी सर्वात लहान विरोध रेझिस्टन्स पेक्षा कमी असतो, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सर्वात लहान विरोध पेक्षा कमी असतो. प्रश्न क्रमांक 7. समजा तुम्ही 3 विरोध रेझिस्टन्स दिले तर तुम्ही त्या 3 विरोध रेझिस्टन्स एकूण किती सर्किटमध्ये जोडू शकता? ऑप्शन ए 3, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 5, ऑप्शन डी 2. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 4. प्रश्न क्रमांक 8. नायक्रोम आणि कॉपरचे 2 सारखे वायर एकसर सिरीजमध्ये जोडल्यास पुढीलपैकी कोणता परिणाम दिसेल? ऑप्शन ए नायक्रोममधून जास्त करंट वाहील, ऑप्शन बी नायक्रोममधून जास्त करंट वाहील, ऑप्शन बी कॉपरमधून जास्त करंट वाहील, ऑप्शन सी नायक्रोममधून जास्त उष्णता मिळेल, ऑप्शन डी कॉपरमधून जास्त उष्णता मिळेल. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी नायक्रोममधून जास्त उष्णता मिळेल. प्रश्न क्रमांक 9. किर्चॉफ करंट नियम जंक्शन शी निगडीत आहे. ऑप्शन ए ऊर्जेचे संवर्धन, ऑप्शन बी गतीचे संवर्धन, ऑप्शन सी कोनीय चळवळीचे संरक्षण, ऑप्शन डी चार्जचे संवर्धन. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी चार्जचे संवर्धन. प्रश्न क्रमांक 10. किर्चॉफ व्होल्टेज नियम कशाशी निगडीत आहे? ऑप्शन ए ऊर्जेचे संवर्धन, ऑप्शन बी गतीचे संवर्धन, ऑप्शन सी कोनीय चळवळीचे संरक्षण, ऑप्शन डी चार्जचे संरक्षण. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए ऊर्जेचे संवर्धन. प्रश्न क्रमांक 11. 50 व्होल्ट बॅटरी 10 ओहम रेझिस्टन्सशी समांतर पॅरलल जोडली आहे. सर्किटमधून 4.5 अँपिअर करंट वाहत आहे, तर बॅटरीचा आंतरिक विरोध काढा. ऑप्शन ए 0 ओहम,
ऑप्शन बी 5 ओहम, ऑप्शन सी 0.5 ओहम, ऑप्शन डी 1.1 ओहम. मित्रांनो याचा बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 1.1 ओहम. प्रश्न क्रमांक 12. प्रत्येकी 1 ओहम आंतरिक विरोध असलेल्या 4 सेल समांतर पॅरललमध्ये जोडल्या आहेत तर बॅटरीचा एकूण विरोध किती? ऑप्शन ए 4 ओहम, ऑप्शन बी 0.25 ओहम, ऑप्शन सी 2 ओहम, ऑप्शन डी 1 ओहम. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 1 ओहम. प्रश्न क्रमांक 13. एकसाथ समांतर सिरीज पॅरलल सेलची जोडणी करून जास्तीत जास्त करंट मिळवण्यासाठी बाहेरील विरोध हा टिंब आतील विरोध बॅटरी एवढाच असावा. ऑप्शन ए कमी, ऑप्शन बी जास्त, ऑप्शन सी सारखा, ऑप्शन डी यांपैकी नाही. मित्रांनो तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सारखा. प्रश्न क्रमांक 14. 20 ओहम व 30 ओहमचे दोन विरोध एकसर सिरीजमध्ये 100 व्होल्ट बॅटरीशी जोडले आहेत तर एकूण पॉवर माहित करा. ऑप्शन ए 100 वॅट, ऑप्शन बी 200 वॅट, ऑप्शन सी 400 वॅट, ऑप्शन डी 800 वॅट. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 200 वॅट. प्रश्न क्रमांक 15. दोन सारख्या किमतीचे विरोध एकसरमध्ये एका बॅटरीशी जोडलेले आहे तर तेच विरोध समांतर जोडले तर किती पॉवर खर्च होईल? ऑप्शन ए 2 पट, ऑप्शन बी 4 पट, ऑप्शन सी 1 पट, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 4 पट. प्रश्न क्रमांक 16. विरोध 1 ओहम, 2 ओहम आणि 3 ओहम त्रिकोणामध्ये जोडलेला आहे. जर 1.5 चा सेल 3 ओहम विरोधच्या समांतर पॅरलल जोडला तर त्यामधून वाहणारा करंट किती? ऑप्शन ए 0.25 अँपिअर, ऑप्शन बी 0.5 अँपिअर, ऑप्शन सी 1.5 अँपिअर, ऑप्शन डी 2.5 अँपिअर. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 0.5 अँपिअर. प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17. 6 ओहम विरोध असलेला वायर त्रिकोणामध्ये वाकवला तर कोणताही दोन टोकामधील एकूण विरोध किती? ऑप्शन ए 4.7 ओहम, ऑप्शन बी 6 ओहम, ऑप्शन सी 4/3 ओहम, ऑप्शन डी 1 ओहम. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 4/3 ओहम. प्रश्न क्रमांक 18. जेव्हा विरोध रेझिस्टन्स समांतर पॅरललमध्ये जोडले जातात तेव्हा त्याचा विभागलेला करंट टिंब असतो. ऑप्शन ए दोघांचे समप्रमाणात गुणोत्तर, ऑप्शन बी व्यस्त प्रमाणात गुणोत्तर, ऑप्शन सी व्होल्टेजचे व्यस्त प्रमाणात गुणोत्तर, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी व्यस्त प्रमाणात गुणोत्तर. प्रश्न क्रमांक 19. एकसर सिरीज सर्किटमध्ये सर्व विरोध मधून वाहणारा करंट टिंब असतो. ऑप्शन ए वेगवेगळा, ऑप्शन बी विरोधाच्या क्षमतेवर, ऑप्शन सी सारखा, ऑप्शन डी व्होल्टेजच्या समप्रमाणात. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सारखा. प्रश्न क्रमांक 20. समांतर पॅरलल सर्किटमध्ये रेझिस्टन्स वाढवल्यास एकूण विरोध टिंब होतो. ऑप्शन ए कमी, ऑप्शन बी वाढतो, ऑप्शन सी काही फरक पडत नाही, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कमी. प्रश्न क्रमांक 21. एकसर सिरीज सर्किटमध्ये विरोध रेझिस्टन्स वाढवल्यास एकूण विरोध टिंब होतो. ऑप्शन ए कमी, ऑप्शन बी वाढतो, ऑप्शन सी काहीही फरक पडत नाही, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर ऑप्शन बी वाढतो. प्रश्न क्रमांक 22. 100 वॅटचे 4 लॅम्प समांतर पॅरललमध्ये कार्य करत असल्यास एखादा दिवा बंद झाल्यास टिंब होते. ऑप्शन ए सर्व बंद पडतात, ऑप्शन बी फक्त तोच बंद राहतो, ऑप्शन सी इतर डिम लागतात, ऑप्शन डी पॉवर अर्धी होते. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी फक्त तोच बंद पडतो. प्रश्न क्रमांक 23. 2 भव्य दिवा इन्कॅन्डिसेंट लॅम्प 60 वॅट व 40 वॅट क्षमतेचे
एकसर सिरीजमध्ये जोडल्यास टिंबटिंब. ऑप्शन ए दोन्ही दिवा 100 वॅट पॉवर खर्च करेल. ऑप्शन बी दोन्ही लॅम्प 50 वॅट पॉवर खर्च करेल. ऑप्शन सी 60 वॅटचा लॅम्प जास्त प्रकाश देईल. ऑप्शन डी 40 वॅटचा लॅम्प जास्त प्रकाश देईल. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 40 वॅटचा दिवा जास्त प्रकाश देईल. प्रश्न क्रमांक 24. 3 ओहमचे 3 विरोध त्रिकोणामध्ये जोडल्यास कोणत्याही दोन टोकांवर एकूण विरोध किती? ऑप्शन ए 3:4 ओहम. ऑप्शन बी 3 ओहम. ऑप्शन सी 2 ओहम. ऑप्शन डी 4:3 ओहम. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 2 ओहम. प्रश्न क्रमांक 25. 1000 ओहमचे 3 विरोध तुमच्याकडे आहेत, परंतु 1500 ओहमचे विरोध हवा असल्यास तुम्ही 3 विरोध कसे जोडाल? ऑप्शन ए 2 एकसर व 1 समांतर. ऑप्शन बी 2 समांतर व 1 एकसर. ऑप्शन सी तिन्ही समांतर. ऑप्शन डी वरीलपैकी नाही. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 2 समांतर व 1 एकसर. क्रमांक 26. समांतर सर्किटमध्ये पुढीलपैकी कोणती राशी सारखी असते? ऑप्शन ए प्रवाह करंट. ऑप्शन बी दाब व्होल्टेज. ऑप्शन सी विरोध रेझिस्टन्स. ऑप्शन डी कंडक्टन्स. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी दाब. प्रश्न क्रमांक 27. R1 आणि R2 दोन विरोध एकसर मध्ये जोडले असता त्यांचा एकूण विरोध 4.5 ओहम होतो आणि तेच समांतर मध्ये जोडले असता 1 ओहम आहे, तर ते दोन विरोध कोणते? ऑप्शन ए 3 ओहम व 6 ओहम. ऑप्शन बी 3 ओहम व 9 ओहम. ऑप्शन सी 1.5 ओहम व 3 ओहम. ऑप्शन डी 1.5 ओहम व 0.5 ओहम. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 1.5 ओहम व 3 ओहम. प्रश्न क्रमांक 28. प्रश्न क्रमांक 28. आपल्याकडे 2 ओहम, 3 ओहम व 6 ओहम असे 3 विरोध आहे, तर पुढीलपैकी कोणत्या जोडणीमध्ये 4 ओहम विरोध मिळेल? ऑप्शन ए तिन्ही समांतर मध्ये. ऑप्शन बी 2 ओहम विरोध एकसर व 3 ओहम व 6 ओहमचा समांतर. ऑप्शन सी विरोध. ऑप्शन डी 6 ओहम विरोध एकसर मध्ये व 2 ओहम व 3 ओहमच्या समांतर जोडणीस. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 2 ओहम विरोध एकसर व 3 ओहम व 6 ओहमच्या समांतर मध्ये. प्रश्न क्रमांक 30. 60 वॅटचा दिवा मीटरच्या एकसर मध्ये जोडला आहे. जर 60 वॅटचा दिवा काढून त्या ठिकाणी 100 वॅटचा दिवा जोडला तर आउटपुट मध्ये काय बदल होईल? ऑप्शन ए हीटरचे आउटपुट वाढेल. ऑप्शन बी हीटरचे आउटपुट कमी होईल. ऑप्शन सी हीटरचे आउटपुट बदलणार नाही. ऑप्शन डी वरीलपैकी नाही. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए हीटरचे आउटपुट वाढेल. प्रश्न क्रमांक 30. पुढीलपैकी कोणत्या पद्धतीने कमी विरोध मोजला जातो? ऑप्शन ए केल्विन्स ब्रिज. ऑप्शन बी व्हीटस्टोन ब्रिज. ऑप्शन सी विंग ब्रिज. ऑप्शन डी वरीलपैकी नाही. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए केल्विन्स ब्रिज. प्रश्न क्रमांक 32. एखाद्या उच्च विरोध दुसऱ्या कमी विरोधाच्या समांतर जोडला तर त्या सर्किटचा एकूण विरोध हा टिंबटिंब. ऑप्शन ए कमी विरोधापेक्षा जास्त होतो. ऑप्शन बी कमी विरोधापेक्षा कमी होतो. ऑप्शन सी कमी व उच्च विरोधादरम्यान असतो. ऑप्शन डी वरीलपैकी नाही. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कमी विरोधापेक्षा कमी होतो. प्रश्न क्रमांक 32. 60 वॅट 100 व्होल्ट आणि 100 वॅट 100 व्होल्ट असे दोन दिवे लॅम्प 200 व्होल्टवर एकसरमध्ये जोडल्यास दोन्ही दिव्यांमधून करंट टिंबटिंब. ऑप्शन ए वेगवेगळा असतो. ऑप्शन बी सारखाच असतो. ऑप्शन सी 100 वॅटचा दिवा मधून जास्त करंट वाहतो. ऑप्शन डी वरीलपैकी नाही. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सारखाच असतो. प्रश्न क्रमांक 33. प्रश्न क्रमांक 33. 100 वॅट 250 व्होल्ट आणि 60 वॅट 250 व्होल्ट अशा रेटिंगचे दोन लॅम्प आहेत. त्यांचा विरोध टिंबटिंब.
ऑप्शन ए दोन्ही दिवा लॅम्प सारखाच असतो. ऑप्शन बी 100 वॅटचा विरोध 60 वॅटपेक्षा जास्त असतो. ऑप्शन सी 100 वॅटचा विरोध 60 वॅटपेक्षा कमी असतो. ऑप्शन डी वरीलपैकी नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 60 वॅटचा विरोध 60 वॅटपेक्षा कमी असतो. प्रश्न क्रमांक 34. 1 किलोवॅट 250 व्होल्ट रेटिंगचे 4 आहेत. त्याच्यामधून जास्तीत जास्त उष्णता मिळवण्यासाठी तुम्ही त्याला कसे जोडाल? ऑप्शन ए सर्व एकसरमध्ये. ऑप्शन बी 2 समांतर जोड्या एकसरमध्ये. ऑप्शन सी समांतरमध्ये. ऑप्शन सी सर्व समांतरमध्ये. ऑप्शन डी वरीलपैकी नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सर्व समांतरमध्ये. प्रश्न क्रमांक 35. जंक्शन बिंदू पॉइंट जवळ मिळणाऱ्या करंटची बेरीज किती असते? ऑप्शन ए 1, ऑप्शन बी 0, ऑप्शन सी 3, ऑप्शन डी 2. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 0. प्रश्न क्रमांक 36. प्रत्येकी 16 ओहम विरोध असलेल्या 16 रेझिस्टर समांतरमध्ये जोडले असता एकूण विरोध किती? ऑप्शन ए 1 ओहम, ऑप्शन बी 2 ओहम, ऑप्शन सी 3 ओहम, ऑप्शन डी 4 ओहम. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर ऑप्शन ए 1 ओहम. प्रश्न क्रमांक 37. 18 ओहमचे 18 रेझिस्टर एकसरमध्ये जोडले असता एकूण विरोध टिंबटिंब. ऑप्शन ए 243 ओहम, ऑप्शन बी 324 ओहम, ऑप्शन सी 342 ओहम, ऑप्शन डी 1 ओहम. प्रश्न क्रमांक 58. 16 अँपिअर करंट 2 शाखेमध्ये विभागला जातो. शाखेचा विरोध अनुक्रमे 8 ओहम, 12 ओहम आहे. तर प्रत्येक शाखेचा करंट किती? ऑप्शन ए 6.4 अँपिअर, 6.9 अँपिअर. ऑप्शन बी 6.4 अँपिअर, 9.6 अँपिअर. ऑप्शन सी 4.6 अँपिअर, 6.9 अँपिअर. ऑप्शन डी 4.6 अँपिअर, 9.6 अँपिअर. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 6.4 अँपिअर, 9.6 अँपिअर. प्रश्न क्रमांक 39. 2 विरोध समांतर जोडले असून त्यापैकी एक 18 ओहम विरोधाचा आहे व सर्किटचा एकूण विरोध 12 ओहम आहे, तर दुसरा विरोध किती ओहमचा असेल? ऑप्शन ए 18 ओहम, ऑप्शन बी 36 ओहम, ऑप्शन सी 48 ओहम, ऑप्शन डी 64 ओहम. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 36 ओहम. प्रश्न क्रमांक 40. पुढीलपैकी कोणता लॅम्पचा विरोध सर्वात कमी असेल? ऑप्शन ए 250 वॅट 220 व्होल्ट, ऑप्शन बी 100 वॅट 220 व्होल्ट, ऑप्शन सी 200 वॅट 220 व्होल्ट, ऑप्शन डी 60 वॅट 220 व्होल्ट. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 250 व्होल्ट. सॉरी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 250 वॅट 220. तर मित्रांनो, तुम्हाला आजची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला या लेखाशी संबंधित काही प्रश्न किंवा सूचना असतील तर आम्हाला जरूर कळवा. आणि या व्हिडिओमधून तुम्हाला मिळालेली माहिती तुमच्या मित्रांसोबत फेसबुक, व्हॉट्सअप ग्रुप, ट्विटर, टेलिग्राम यांसारख्या सोशल मीडिया साईटवर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.